नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण वित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये विविध आरोग्य मोहिमांचे उद्घाटन। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत काही गांभीर्य वाटत नाही, सुषमा अंधारे यांची टीका। मोठ्या संख्येने हिंदूंनी एकत्र यावं, कुडाळ मारहाण प्रकरणी निलेश राणे यांचे आवाहन। आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी रायडर सज्ज। आता पाहूया सविस्तर वृत्त। उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने विविध लोकाभिमुख आरोग्य यंत्रणेचं उद्घाटन आणि लोकार्पण हे पार पडलेलं आहे। यावेळेला 8 कर्करोग मोबाईल व्हॅन, त्याचबरोबर 7 ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, 102 क्रमांकाच्या 384 रुग्णवाहिका, 2 सिटी स्कॅन मशीन, 80 डिजिटल हँड आणि हेड एक्सरे मशीन्स यांचं लोकार्पण करण्यात आलंय। तसेच राज्यामध्ये 6 केअर किमोथेरपी सेंटर हे देखील सुरू करणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली। या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, त्याचबरोबर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि इतर मान्यवर, त्याचबरोबर आरोग्य विभागामधील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळेला बोलत असताना आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की या कार्यक्रमासाठी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त घेतलं आहे, याबद्दल आम्हाला अभिमान आणि आनंद आहे। आणि त्या शुभारंभाबरोबर एक अत्यंत चांगल्या पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं अभियान आपण घेतोय। समृद्ध महाराष्ट्र, आरोग्य संपन्न महाराष्ट्र अशा पद्धतीची अभिनव संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं आजपासून सर्व 2 कोटी नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणीचं आपण शिबिर घेतो। खरं तर ह्या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये माणसं सगळ्या गोष्टींसाठी धावपळ करत असतात, परंतु आपल्या आरोग्याची काळजी घेत नसतात। आणि यासाठी या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून, मोहिमेच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या आरोग्य विभागाची यंत्रणा करेल। महाराष्ट्राच्या 8 विभागांमध्ये शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो आमचे कर्मचारी त्या ठिकाणी जातील, प्रत्येक नागरिकांशी संवाद करतील, त्यांच्या आरोग्याची तपासणी करतील। हिमोग्लोबिनची तपासणी असेल, अन्य त्यांना काय आजार असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना रेफर केलं जाईल आणि खऱ्या अर्थानं राईट डायग्नोस म्हणजे भविष्य काळातल्या त्याच्या आजाराची जी काही गंभीरता वाढत असते त्या सगळ्यासाठी अत्यंत आवश्यक असतं। अशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण काम आज आपण सुरू करतोय। या कामासाठी सुद्धा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य या निमित्तानं आम्ही ह्या कामाचा शुभारंभ करतो, यासाठी आम्हाला विशेष आनंद होतोय। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट झाली। या भेटीबद्दल राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा देखील रंगू लागली। मात्र राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी दरम्यान आम्हाला कोणत्याही प्रकारचं गांभीर्य वाटत नाही। राज ठाकरे यांचं राजकीय करिअर हे आता संपत आलं आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केले। पाहूयात। राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे, त्यामुळे राज ठाकरे कुणावर बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जातं याने आता फार महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल असं वाटत नाही। महाराष्ट्रातली जनताच काय, मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आता ही गोष्ट यूज टू झालेली आहे की राज ठाकरे एरवी भाजपच्या प्रचंड विरोधात आक्रमक भूमिका घेतात, पण जेव्हा कधी निवडणुका जवळ येतात त्यांच्या भूमिका आपोआप प्रो बीजेपी होतात। आत्ता सुद्धा ज्या काही तुम्ही भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न करताय त्या सगळ्या पुन्हा एकदा महापालिका इलेक्शन आणि त्या सगळ्या संबंधाने असू शकतात, हरकत नाही। ठाकरेंच्या काळ्या जादूच्या कहाण्या जर जगासमोर आणल्या तर वेळ पुरणार नाही। ठाकरे त्यांच्या घराच्या बाहेर काय काय पुरलं हे देखील मला माहित आहे। ठाकरे कोणत्या बाबाकडे काळी जादू करण्यासाठी जातात हे देखील मला माहिती आहे, असं मत आमदार आणि मंत्री निलेश राणे यांनी व्यक्त केलंय। पाहूया। सर्वात मोठा बेंगाली बुवा हा मातोश्रीवर बसतो। उद्धव ठाकरेच्या काळ्या जादूच्या काही कहाण्या अगर मी महाराष्ट्राला सांगितल्या ना
तो लोक त्याला घरात पण घेणार नाही. मातोश्रीमध्ये असो किंवा तू जेव्हा वर्षावर राहायला गेले तेव्हा वर्षाच्या मागच्या हॉलला मागचा जो लॉन आहे त्याला खोदून काय काय त्याच्यामध्ये पुरलेलं याची माहिती महाराष्ट्राला कधी आता द्यायला लागेल. काळा जादू करणारा कोण आहे, कुठल्या बुवाकडे हे लोक जातात, काय काय हे लोक खाण्यापिण्यामध्ये बंद करतात, कसे लिंबू सगळ्यांच्या घराच्या बाहेर टाकतात, याची सगळ्याची माहिती असणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. म्हणून संजय राजाराम राऊतनी अजून जास्त तरी त्याच्या मालकाचं वस्त्रहरण करू नये. प्रत्येक फळाची चव ही वेगळी असते, प्रत्येक फुलाचा सुगंध हा वेगळा असतो, असं मत मंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलंय. दरबारी राजकारण करत नाही असं एकनाथ शिंदे यांनी काल वक्तव्य केलं होतं. त्यांच्याच या वक्तव्यावरती वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामधील जनता दरबारवरून हे मत व्यक्त केलंय. पाहूयात. प्रश्न असा की म्हणजे बाब अशी आहे की प्रत्येक फलाची चव वेगळी असते, प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो. प्रत्येकाला आपापल्या विचारसरणीने जगण्याचा अधिकार असतो, प्रत्येकाने तो जगावा. ओके. संजय राऊत हे नेहमीच काही ना काहीतरी बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर का आणि कशा पद्धतीने द्यायचं. संजय राऊत यांनीच उद्धव ठाकरे यांचा राजकारणामधून पत्ता कट केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी आता तरी संजय राऊत यांना ओळखावं असं मत आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केलंय. पाहूयात. बघा, संजय राऊत काय बोलतात, किती बोलतात, ह्याला प्रत्येक दिवशी ते बोलत असतात. त्यांना काय उत्तर देऊ आम्ही? कोणाचा पत्ता कधी कोण कट करतोय? अहो, तुम्ही उद्धव ठाकरेचा पत्ता राजकारणातूनच कट करून टाकला, ते कधी तुम्ही बोलणार आहेत का नाही? उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं. उद्धव ठाकरेचा पत्ता वेळोवेळी कोणी काढला, पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरेंना एकदा कळलं तरी अशी वार्ताच कधी संजय राऊत त्यांच्या तोंडातून शोभत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, संजय राऊत हे असंच बोलत राहावं. जो काय महाराष्ट्राला राग आलेला आहे त्याच्यामुळे जे आमच्याकडे लोक वळतात की ह्यांचा तिरस्कार जो आहे त्याचा फायदा आम्हाला होतो, म्हणून संजय राऊतनी बोलत राहावं, काही अडचण नाही. संजय राऊतांनी असंही म्हटलं, आता सरकार आहे ती येड्याची जत्रा. अरे हा कोण येडाच बोलतोय? आई शपथ, म्हणजे हे तर म्हणजे कर आहे. अरे तू कोण? तू जत्रे म्हणलाच येडा आहे. अरे तुला काय बोलावं, किती बोलावं? म्हणून मी बोललो ना, त्या माणसाच्या जिभेला हाड नाही, कोणाला काय बोलावं, किती बोलावं, म्हणून अशा व्यक्तीवर मी काय जास्त बोलू इच्छित नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकाला स्थानिक हॉटेल व्यावसायिकांकडून 2 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती आणि ह्यामुळे आता तेथील राजकारण मोठ्या प्रमाणात तापल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने या मारहाणीचा निषेध करण्यासाठी हिंदूंनी एकत्र यावं असं मत आता निलेश राणे यांनी व्यक्त केलंय. 12 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता हिंदू बांधवांनी एकत्र जमून मुसलमानांनी आपल्या हिंदू बांधवांना कपडे काढून मारलं, त्याच गावात आपण घुसायचं आणि आंदोलन करायचं. एका गावात राहून मुसलमान ताकद दाखवत असतील तर आपण आपली ताकद दाखवायची. त्यासाठी मोठ्या संख्येने हिंदूंनी एकत्र यायला हवं असं आवाहन आमदार निलेश राणे यांनी सर्व हिंदूंना केल्याचं पाहायला मिळतंय. नमस्कार. 2 दिवसापूर्वी कुडाळमध्ये झारप तिट्यावर एक घटना घडली. काही पर्यटक आले होते, तिथे एक चहाची टपरी होती. चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं. एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं. पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे. 5 आरोपी केलेले आहेत. 5 पैकी 1 पकडला गेला आहे, 4 अजून मोकाट आहेत. पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे, 12 तारखेला 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार, कारण का ती इलिगल आहे. पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे 48 तास आहेत. आज 10 तारीख आहे. 12 तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी, नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल. मला कसलाही संघर्ष करायचा नाही, पण ह्या मुसलमानांना जर आता आम्ही धडा शिकवला नाही, आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही. म्हणून येणाऱ्या 12 तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवांनी
कुडाळमध्ये जमायचं आहे. ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान, हे कशासाठी हे सगळं त्यांनी केलं, कसली ताकद त्यांना दाखवायची होती, त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे. आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं. आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे, जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी. 12वी म्हणजे शालांत माध्यमिक परीक्षा ही मंगळवारपासून म्हणजेच 11 फेब्रुवारीपासून सुरू होते. या परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांना वेळ पोहोचता यावे यासाठी ठाणे वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. एखादा विद्यार्थी वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यास परीक्षा केंद्रावरती जाण्यासाठी त्याला वाहतूक विभागाचा रायडर मिळणार आहे. ठाणे वाहतूक विभागाकडून शहर आयुक्तालयाच्या हद्दीत 50 रायडर्स ठेवले जाणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना आता 12वीच्या विद्यार्थ्यांना करावा लागणार नाहीये. वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.